भारताच्या हवाई हल्ल्याच्या नंतर भारत सुद्धा आपल्या नागरिकांना सज्ज राहण्यासाठी प्रशिक्षण देतोय। या निमित्तानं आपण लोकमान्य टिळक टर्मिनस या मुंबईतल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गजबजाटीच्या रेल्वे स्थानकावर पोहोचूयात। तिथे सध्या सुरू असलेल्या घडामोडी आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत आणतायत। अनिल, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आजूबाजूला जे घडतंय त्याचं आपण विश्लेषण करावं। जसं सर खरं तर आपण पाहू शकतो भारताने पाकला प्रत्युत्तर दिल्यानंतर हवाई हल्ल्यानंतर आता आपण पाहू शकतो भारतामध्ये जे आपले मुंबई पोलीस असतील की भारतीय जे पोलीस असतील आता कुठेतरी सज्ज झालेले पाहायला मिळतं। त्याचं कारण म्हणजेच की नागरिकांना कशा प्रकारे त्यांनी सतर्कता बाळगावी हे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही पोलीस अधिकारी आहेत। सर काय सांगाल आपण नागरिकांना कशा प्रकारे सांगताय की सतर्क कसं राहत आहे? यात्रियों की जानमाल सुरक्षा के लिए आरपीएफ जीआरपी के द्वारा एक सामूहिक मॉक ड्रिल का आयोजन किया जा रहा है, जिससे सभी यात्री अपने गंतव्य के लिए सुरक्षित यात्रा कर सके। उनको जागरूक किया जा रहा है कि कोई भी पैनिक ना हो, भगदड़ ना करे, शांतिपूर्वक अपने यात्रा करे, यही कहना चाहते हैं। नेमका आणखीन याच्या आपण पाहायचं झालं तर आता आपण अनाउन्स करताय सर, काय सांगाल सर आपण सतर्कता कशी बाळगावी सर, काय सांगाल? काय नागरिकांना कशा प्रकारे तुम्ही सांगताय की कसा प्रवास करावा आणि कशी स्वतःची काळजी करावी? नागरिकांना मी अवगत करतोय की तुमच्या यात्राच्या दौरान म्हणजे काही संशयित व्यक्ती किंवा वस्तू तुम्हाला दिसल्यास तुरंत आरपीएफ जीआरपीला तुम्ही कळवावे आणि रेल्वे हेल्पलाईन नंबर 139ला कॉल करावे आणि आमची फोर्स पुन्हा तत्पर आहे कोणत्याही परिस्थितीसाठी निपटण्यासाठी स्टेशनवर तरी। सर काय सांगाल नागरिकांचा जे प्रवासी आहेत त्यांचा प्रतिसाद कसा आहे? नागरिकांचा प्रतिसाद खूप छान आहे, थोडं कमी जास्त होतं पण आम्ही त्या परिस्थितीला निपटण्यासाठी पण तयार असतो, एनी टाईम एनीबडी। पण त्यांना पूर्ण सुविधा आणि ते सोयीस्कर कसे बसतील गाडीमध्ये तेवढा आम्ही प्रयत्न करत आहोत। सर भारताने पाकला प्रत्युत्तर दिल्यानंतर आपण कसं आहात की आपण खुश झालेला आहात? भारताने पाकला प्रत्युत्तर दिलेलं आहे हवाई दलाने, आपण कशा प्रकारे काय वाटतं आपल्याला, खुशी झालात की? वी आर इंडियन, आय विल हॅपी, नेहमी आणि हमेशा राहणार। नक्कीच सर आपण यांच्याशी बात केली असता आपण पाहू शकतो पोलीस प्रशासन कुठेतरी आता खुश झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद अनिल, या सगळ्या तपशिलाच्यासाठी। आपण या बातमीपत्रामध्ये इथेच थांबतो।